नमस्कार, मी ॲडव्होकेट हरदास लांडे. बघा, सध्या सुप्रीम कोर्टाने अॅट्रॉसिटीच्या संदर्भात आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीच्या संदर्भामध्ये खूप महत्वाचा निर्णय दिलेला आहे. हा निर्णय तुम्हाला माहिती असणं किती गरजेचं आहे, कारण की भविष्यामध्ये तुमच्याकडून ही अशी गोष्ट घडू शकते. त्याच्यामुळे तुम्हाला ही माहिती असणं तर खूपच गरजेचं आहे. त्याच्यामुळे सुप्रीम कोर्टाने नेमका काय निर्णय दिलेला आहे हे मी तुम्हाला या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. बघा, एक प्रकरण सुप्रीम कोर्टामध्ये गेलं होतं आणि हे प्रकरण होतं जे काही एससी आणि एसटी म्हणले, एससी आणि एसटी मध्ये जे लोक आहेत, जे काही हिंदू धर्मातील असेल, शीख धर्मातील असेल किंवा बौद्ध धर्मातील असेल, किंवा याच्यामधील लोकांनी, एससी आणि एसटी मधील अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीतील लोकांनी जर इतर हे तीन धर्म सोडून म्हणजे कुठले, हिंदू, शीख आणि हिंदू, शीख आणि बौद्ध, हे तीन धर्माच्या व्यतिरिक्त कुठल्याही धर्मामध्ये जर अनुसूचित जाती आणि जमातीच्या व्यक्तीने जर धर्मांतरण केलं तर त्या व्यक्तीचा एससी आणि एसटीचा दर्जा संपून जातो. अशा पद्धतीचा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. त्याला परत या एससी आणि एसटीचा कुठल्याच गोष्टीचा लाभ घेता येणार नाही, किंवा या संदर्भामध्ये एससी आणि एसटी साठी जेवढे काही लाभ आहे, उदाहरणार्थ आरक्षण असेल, त्याला आरक्षणाचा कुठलाही लाभ याच्यामध्ये घेता येणार नाही. किंवा सगळ्यात महत्वाचं म्हणजे अॅट्रॉसिटीचा जो कायदा आहे, अॅट्रॉसिटी जे काही संरक्षण कायदा दिलेला आहे एससी आणि एसटी साठी, त्या कायद्याचा वापर जर त्याने धर्मांतरण केलं असेल इतर धर्मामध्ये कुठे, तर तीन धर्म सोडून, जे काही हिंदू, शीख आणि बौद्ध सोडून, उदाहरणार्थ तुम्ही इस्लाम मध्ये धर्मांतरण केलं किंवा ख्रिश्चन मध्ये धर्मांतर केलं, त्या लोकांना या संदर्भामध्ये कुठलाही लाभ मिळणार नाही. अशा पद्धतीचं निर्णय सुप्रीम कोर्टाने दिलेला आहे. त्यामुळे ही माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवणं गरजेची होती आणि तुम्हाला ही माहिती देणं योग्य वाटली म्हणून तुमच्यापर्यंत ह्या व्हिडिओच्या माध्यमातून पोहोचवते. त्याच्यामुळं भविष्यामध्ये अशा पद्धतीच्या गोष्टी करताना तुम्हाला या गोष्टीचं पुरेपूर ज्ञान असलं पाहिजे, जेणेकरून तुम्हाला याचा फटका बसणार नाही. हिच या व्हिडिओच्या माध्यमातून सांगायचे. बघा, तुम्ही जर हा व्हिडिओ जर फेसबुकवर बघत असेल तर फेसबुकला फॉलो करा, जर युट्यूब चॅनलवर बघत असेल तर युट्यूबला सबस्क्राईब करा, कारण की असेच नवनवीन माहितीचे व्हिडिओ आपण आपल्या युट्यूब आणि फेसबुकच्या माध्यमातून बघत असतो. धन्यवाद.